होडगी रोडवर टिप्पर अपघात, चालक जखमी, शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। सोलापूर शहरातील होडगी रोड परिसरात आज पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास टिप्परचा अपघात होऊन चालक जखमी झाल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोनू कुमार रझाक वय 22 राहणार होडगी रोड सोलापूर हे रोडच्या कामासाठी कच्चा मुरुम घेऊन टिप्पर चालवत सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या मागील रस्त्याने जात होते। त्यावेळी शिवशाही समोर एका कारचा अपघात झाल्यामुळे अचानक वाहतूक खोळंबली। यामुळे टिप्परचे ब्रेक वेळेत न लागल्याने समोरील टिप्परला जोरदार धडक बसली। या अपघातात सोनू कुमार रझाक यांच्या डोक्याला मार लागून चेहऱ्यावर जखमा झाल्या। अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर इथं सकाळी सुमारे 6:30 वाजता दाखल करण्यात आलं। सध्या ते शुद्धीवर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। 5 वाजून 20 मिनिटांनी कसं काय घडलं? ते पुढचं येऊन ठोकलंय, पुढचा गाडीवाला येऊन ठोकलंय। तुमचं नाव काय? सिद्धाराम नेमका तुम्ही कुठून कुठे याल? मी हत्तर वस्तीकडनं इकडं त्या कारखान्यात चालले होते. कारखान्याला चाललो। माझ्या गाडीत 14 जण होतो। कुठली गाडी? ही गाडी पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये। सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते। बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते। या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय। आपण या संधीचा लाभ घ्यावा। महत्त्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे। नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही। सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील। या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं। नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43, रमेश नलदास 72 49 63 41 62। जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ सोलापूर।